श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची 21 दिवसांची सेवा करणं शक्य नाही, पारायण आपल्याला करणं शक्य नाही, दत्त महाराजांचं पारायण करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, आपल्या मनामध्ये खूप इच्छा आहे सेवा करण्याची, दत्त महाराजांची सेवा करायची आहे, स्वामींची सेवा करायची आहे। आता 26 डिसेंबरला दत्त महाराजांची दत्त जयंती आलेली आहे, म्हणून आपल्याला सेवा करायची आहे, आपल्या पुण्याचा साठा वाढवायचा आहे, अशी खूप आपल्या अंतःकरणातून आपल्या मनातून खूप इच्छा आहे। पण आपल्याला सेवा करण्यासाठी आपल्याला वेळच नाही। कोणी नोकरीनिमित्त काही कामानिमित्त बाहेर जात असेल किंवा कोणाला दुसरं कोणतेही काही काम असू शकतं आणि वेळच नसेल, पण तरीही आपल्या असं मनाला कुठंतरी वाटतंय की स्वामींची सेवा आपल्याला आपल्या हातून घडली पाहिजे, दत्त महाराजांची सेवा घडली पाहिजे। तर त्यांना मी सांगेन की तुम्ही 16 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत 11 दिवसांची श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची तुम्ही सेवा करू शकता। तर ती सेवा कोणकोणती करायची? श्री स्वामी समर्थ महाराजांची ज्यांना सेवा करायची आहे त्यांना सांगते की तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हे अशा प्रकारचं जे पुस्तक आहे, यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत, याचं तुम्ही 11 दिवसाचं पारायण नक्कीच करू शकता। हे जे पुस्तक आहे हे याचं वाचन करण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तास लागतो। जर नवीन तुम्ही वाचन करणार असेल तर तुम्हाला 1.5 तास लागेल, आणि जर नवीन किंवा तुम्ही आधीगर वाचन केलेलं असेल तर 1 तासामध्ये होऊन जातं याचं वाचन। खूप 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 म्हणजे खूप छोटे छोटे अध्याय आहेत याच्यामध्ये, जरी 21 असले तर ते खूप मोठे नाही, छोटे अध्याय आहेत। याचं वाचन आपलं लगेच आणि पटकन होऊन जाऊ शकतो। आणि तरीही जरा तुमच्याकडं एवढा पण नाही वेळ तुम्हाला जर नाही मिळाला तर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता। रोज 7-7 असे अध्याय वाचन करायचे, कम्प्लीटली तुमचे एक पारायण तुमचं 3 दिवसाचं कम्प्लीटली होऊन जाईल। अशा पद्धतीने तुम्ही वाचन केलं तरी चालेल। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला 11 माळींचा जप हा रोज करायचा आहे। हा जो जप आहे तो तुम्हाला करण्यासाठी 20 ते 25 मिनिटामध्ये तुमचा हा जप आहे तो होऊन जाईल। 11 माळी जप करायचा। त्याचबरोबर तारक मंत्र हा 11 वेळा बोलायचा, 11 वेळा त्याचं वाचन करायचं। ही श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे। स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्यांच्याकडून आपल्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी त्यांची आपल्याला सेवा जितकी आपल्या हातून होईल तितकी आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे। कारण स्वामींची सेवा करल तितकं खूपच कमी आहे, खूप म्हणजे खूप। आणि स्वामी हे अशक्य गोष्टीही शक्य करतात। ज्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे हवी आहे आणि ती आपल्याला मिळणारच नाही असं आपल्याला वाटतं, की असं कोणतंही एखादी अडचण असू शकते की ती सुटणारच नाही अशी वाटते, पण ती सहजरित्या स्वामी सोडवतात। तुम्ही हे सर्व करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येतील। पण मात्र हे सर्व कधी घडणार? जर तुम्ही ही सेवा आपल्या अंतःकरणापासून जर केली, आपल्या मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही सेवा करा, बघा नक्कीच तुमची इच्छा अपेक्षा पूर्ण होतील। आपल्याला माहिती आहे जो तारक मंत्र आहे त्यामध्ये एक लाईन दिलेली आहे, ती म्हणजे खरा होईल जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त। ही जी आपल्याला तारक मंत्रमधील लाईन दिलेली आहे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही अंतःकरणाने श्रद्धेने जर सेवा केली तरच तुम्ही स्वामी भक्त होचाल ना, आणि जर स्वामी भक्त तुम्ही झाला तर नक्कीच स्वामी समर्थ तुमची जी इच्छा अपेक्षा आहे ती नक्कीच पूर्ण करतील। तुमच्या सर्व इच्छा आणि तुमची सर्व संकटे इच्छा पूर्ण करतील आणि सर्व संकटे नक्कीच दूर करतील। ते कायमस्वरूपी आपल्या पाठीशी उभं राहतात। त्यामुळे आपल्या हातून जेवढी स्वामींची सेवा करणं शक्य आहे तेवढी सेवा आपण करायची आहे। आता दत्त महाराजांचं ज्यांना पारायण करायचं आहे पण करणं शक्य होत नाही तर त्यांनी कोणती सेवा करावी? या 26 डिसेंबरपर्यंत 16 तारखेपासून ते 26 डिसेंबरपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे। दत्त महाराजांचा जो 14वा आणि 18वा हे 2 अध्याय आहेत, हे गुरुचरित्रातील मेरुमणी म्हणून मानले जातात। ह्या अध्यायाचं आपल्याला पठण या 11 दिवसामध्ये करायचं आहे। 11 दिवसामध्ये ही दत्त महाराजांची तुम्ही प्रभावी सेवा करा। हे जे अध्याय आहेत यांचं वाचन करण्यासाठी तुम्हाला
जास्त वेळ लागत नाही, फक्त 10 ते 15 मिनिट. आपल्याकडे तेवढा तर वेळ नक्कीच असू शकतो ना. आपण ही सेवा नक्कीच करू शकतो. तुम्ही जर तुमच्या मनाशी जर ठरवलं तर तुम्ही ही तर सेवा नक्कीच करू शकता. 14व्या अध्यायाचे वाचन केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि सर्व संकटे दूर होतात. तसेच 18व्या अध्यायाचं वाचन केल्याने आपले दारिद्र्य जे आहे ते कमी होतं, नष्ट होतं आणि अष्ट ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होते, सुख समृद्धी आपल्याला मिळते. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचा असं एक असं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायामधून आपल्याला जीवन जगण्यासाठी वेगवेगळे मार्ग, वेगवेगळे उपाय हे आपल्याला मिळतात. म्हणून गुरुचरित्र हे खूप अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे आणि त्याचं वाचन आपण नक्कीच करा. नाही आपल्याला ते जमत तर कमीत कमी हे 2 अध्याय आहेत याचं तरी पठण नक्कीच करा. ह्या अध्यायाचे पठण तुम्हाला जर कायमस्वरूपी म्हणजे तुम्हाला रोज जर हे जर नित्यनेमाने जर पुढं चालू जर ठेवायचं असेल तर ते तुम्ही चालू ठेवू शकता. ह्या ग्रंथाचे वाचन करण्यासाठी नियम अटी म्हणजे आपल्याला काळे वस्त्र घालायचे नाही, मांसाहार हा कडकडीत पाळायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार आहात तेवढ्या दिवस आपल्याला मांसाहार हा खायचाही नाही आणि घरात बनवायचाही नाही, कारण गुरुचरित्राचा हा एक कडकडीत असा नियम आहे. त्याचबरोबर जी व्यक्ती हे जो अध्यायाचे जो वाचन पठण करणार आहे त्यांनी ब्रह्मचर्यही पाळायचं आहे. या अध्यायाला आपल्याला खाण्याबद्दल कोणतेच नियम नाहीत. त्याचबरोबर गादीवर झोपणे, बसणे अशा प्रकारचा कोणताही नियम नाही. या अध्यायांचे आपण जर वाचन केले तर आपल्याला जो मानसिक त्रास आहे तो आपला नक्कीच दूर होईल आणि आपल्याला जे गुरुबळ आहे ते आपल्या पाठीशी नक्कीच राहील. आपलं जे गुरुबळ आहे ते नक्कीच वाढेल. म्हणून या अध्यायाचे आपण पठण करावे. तसेच हे अध्याय वाचन करताना आपल्याला जे गुरुचरित्र आपली जी मोठी जी पोथी आहे त्यामधील आपल्याला हे जे अध्याय आहे ते वाचन करायचे नाहीत. का तर गुरुचरित्राची जी पोथी आहे ती जर आपण एकदा वाचायला घेतली तर ती जे संपूर्ण वाचन करायचे असते, प्रत्येक संपूर्ण सगळे अध्याय असा हा गुरुचरित्राचा नियम आहे. म्हणून आपण ती मोठी जी पोथी आहे त्यातील आपण ग्रंथ वाचन करू शकत नाही. तर आपण आता हे आपल्याला अध्याय वाचन करायचे आहेत, पण ते आता कशातले करायचे आणि मग ते कुठून वाचायचं. तर आपल्याला अशा प्रकारची एक बाजारामध्ये उपलब्ध अशी आहे ही पोथी की यामध्ये माझ्याकडे आहे 13वा, 14वा आणि 18वा असं अध्याय आहेत. तुम्हाला यातील 14वा आणि 18वा ह्या अध्यायाची तुम्हाला मिळून जाईल. ही पण खूप छोटीशी आहे, ह्याला वाचायला 10 ते 15 मिनिटं लागतात. अशा प्रकारची आणायची आहे आणि आपल्याला त्याचंच वाचन करायचं आहे. आपल्याला गुरुचरित्रातील जी आपली जी मोठी पोथी आहे संपूर्ण जे गुरुचरित्र आहे त्याचं आपल्याला हे 2 अध्याय वाचन करण्यासाठी त्याचा आपल्याला वापर करायचा नाही. अशा प्रकारचे आणून त्याच्यातूनच आपल्याला ते वाचन करायचं आहे. आपल्याला जर हेही वाचन करण्यासाठी वेळ नाही तर आपण अखंड नामजप करू शकतो. श्री दत्त महाराजांचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपण अखंड नामजप करू शकतो. आपण कोणतेही काम करत काही करत असू द्या, प्रवास करत असू द्या, कुठेही आपण असू, ते करत आपल्याला फक्त त्यांच्या नामाचा जप करायचा आहे. त्यांच्या नामाचा हा अखंड नामजप करणे म्हणजे ही खूप मोठी अशी प्रभावशाली सेवा आहे दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची. जर तुम्ही अखंड नामजप जर केलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे याचा अनुभव येईल आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील. तुमचा जो पुण्याचा साठा आहे तो पुण्याचा साठा नक्कीच वाढेल आणि तुमच्या जीवनात येणारे सर्व प्रॉब्लेम आणि अडचणी नक्कीच दूर होतील. जरी संकट आली तरी त्यावरती नक्कीच मार्ग लगेच सापडतील आणि तुमचं जीवन सुखी आनंदी होईल. यासाठी तुम्ही अंतःकरणापासून आणि मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा. हे जे 2 अध्याय आहेत याचं वाचन करताना आपल्याला फक्त 12 ते 12:30 या कालावधीमध्ये यांचं वाचन करायचं नाही. का तर दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे 12 ते 12:30. म्हणून आपल्याला फक्त
या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये वाचन करायचं नाही, इतर वेळेस तुम्ही वाचन करू शकता। मी ही जी सांगितलेली माहिती जर तुम्हा सर्वांना जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। ओरलही तुम्ही कोणाला तरी माहिती सांगा, जेणेकरून त्याचा फायदा त्यांनाही होईल आणि तेही श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा करू शकतील। श्री स्वामी समर्थ।